अगं बायको निवांत काय बसलीस? मग काय उड्या मारू? अगं बाप्पा येणार आहेत, आवर लवकर. अरे हो की, चला पटकन बाप्पांच्या आगमनाची तयारी करूयात. गणपती बाप्पा येणार म्हणलं नुसतं त्या विचाराने पण सगळं वातावरण असं आनंदमयी होतं. आज आहे ना आपण मस्त तळणीचे मोदक बनवणार आहोत. हे मोदक तळणीचे एकदम शाही चवीचे बनतात. हे टिकतात, रूम टेम्परेचरवर ठेवलं तर 10 दिवस टिकतात, फ्रीजमध्ये ठेवलं तर 1 महिना सहज जातात आणि कमाल लागतात चवीला. आहा, नारळ वाढवून घेतलेला आहे. पहिले हा नारळ आपण खवून घेऊयात. आणि आज आहे ना मी खवणीचं नाही तर विळीवर नारळ खवणार आहे. विळीवर नारळ खवायची मजाच वेगळी. आणि चला बाहेर आहे ना मस्त मोकळ्या हवेत बसून हे करूया. ओल्या नारळाचा चव तयार आहे. आता पटकन सारण तयार करूयात. तर सारण मस्त असं आहे ना, हे शाही सारण तयार करणार आहे. तर अर्थातच सुकामेवा लागेल आणि याच्यासोबत यामध्ये खवा घालणार आहे. खव्याची चव या सारणात अप्रतिम लागते. हा आतपाव खवा मी इथे घेतलीये. सुकामेवा थोडासा कट करून घेऊया. 10-12 काजू घेतलेले आहे. चला वेलची पूड देखील करूया. वेलची पूड छानपैकी तयार झालेली आहे. सगळी जय्यत तयारी इथे आपली झालेली आहे. आता सारण तयार करायला घेऊया. चला खवा भाजून घेऊयात. एकसारखा मिसळत खवा आहे ना छान भाजून घ्यायचा. म्हणजे त्यातला ओलावा पण जातो आणि कच्चापण पण निघून जातं आणि तो खवा टिकतोही खूप दिवस. म्हणजे तो सारण आहे तेही टिकायला मदत होते. त्यामुळे खवा शक्यतो भाजून घेऊया. खवा आहे ना जेव्हा आपण टाकला तेव्हा घट्ट होता, पण जसजशी त्याला उष्णता लागते ना तुम्ही बघू शकाल एकदम खवा मऊ व्हायला सुरुवात होते. चला खवा इथे ना खमंग असा भाजून झालेला आहे. मस्त सुवास दरवळतोय भाजलेला खव्याचा. आता हा काढूयात डिशमध्ये. चला आता याच तव्यामध्ये 1 चमचाभर साजूक तूप घालून घ्यायचं. त्यामध्ये खसखस घालूयात 1 चमचाभर. लगेच यामध्ये सुकामेवा देखील घालूयात आणि छान परतून घेऊयात. चला सुकामेवा छानपैकी परतून झालेला आहे. बघा हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली. आता यामध्ये घालूयात ओल्या नारळाचा चव. हा 1.5 कप ओल्या नारळाचा चव आहे. आतपाव खवा घेतलेला आहे आणि यामध्ये 150 ग्रॅम आपण साखर घालूयात नंतर. आता हा ओल्या नारळाचा चव मंद आचेवर 4 ते 5 मिनिटं हा चव छानपैकी भाजून घेऊया. चला ओल्या नारळाचा चव आहे ना छानपैकी भाजून झालेला आहे. आता यामध्ये घालूयात साखर. मी अंदाजच घालते पण प्रमाण मी तुम्हाला सांगितले. 150 ग्रॅम आपल्याला साखर लागेल. खूप छान लागते या सारणाची चव. आणि आता यामध्ये हा भाजलेला खवा देखील घालू. आता हे सगळं एकत्र एकजीव करायचं आणि 5 ते 6 मिनिटं भाजून घ्यायचं. आता साखर घातली ना की हे मिश्रण हलकंसं सैलसर होतं, पण हरकत नाही. हे आणखी आपल्याला 4 ते 5 मिनिटं भाजून घ्यायचं. खूप वेळ नाही करायचं, नाहीतर खूप सुकं सुकं मिश्रण होईल. 5 मिनिटं साखर घातल्यानंतर परतवून घ्यायचं. चला आता इथे सारण आपलं बनवून तयार आहे. हलकंसं घट्टसर व्हायला सुरुवात झालंय, पण खूप सुकं सुकं नाही केलं. जेमतेम 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत.
आता गॅस करायचा आहे बंद आणि यामध्ये घालूयात वेलची पूड. वेलची पूड छान मिसळून घ्यायची आणि हे मिश्रण थंड झालं की आता मोदक तयार करूयात. सारण बनवून तयार आहे. मस्त शाही सारण बनतं हे. आता आपण त्याचा गोळा म्हणजे पीठ मळून घेऊयात. तर त्यासाठी मी घेते इथे मैदा आणि बारीक रवा, हे दोन मस्त. आता हे ना व्यवस्थित मोजून मापून घेतलं ना तर पदार्थ छान बनतो. सो अर्धा कप मी इथे बारीक रवा घेणार आहे, बरोबर अर्धा कप बारीक रवा, आणि त्याला आपण 1.5 कप प्रमाणात मैदा घेणार आहोत. आता तुम्ही विचार करत असाल की गव्हाच्या पिठाचं चालेल का? गव्हाच्या पिठाच्या मोदकांची रेसिपी मी ऑलरेडी पोस्ट केली. मोदक बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा. मोदकांचे ढिगभर रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. आता 1.5 कप मैदा घेऊयात. 1.5 कप मैदा आणि अर्धा कप रवा अचूक आणि खूप प्रमाणबद्ध आहे. पाऊल घेऊयात पीठ मळण्यासाठी. या खुसखुशीत मोदकाची पारी बनवण्यासाठी आधी मैदा घ्यायचा आणि त्यामध्ये रवा घालूयात. 1/2 चमचा मीठ, हे सगळं मिसळून घ्यायचं आणि यामध्ये ना 3 चमचे साजूक तूप छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे, हे तूप घालूयात. तूप गरम आहे त्यामुळे आधी चमचा घेऊन मिसळून घेऊयात. आता हे मिश्रण हलकंसं थंड झालं की ही खूप महत्त्वाची स्टेप आहे. हे ना यातलं तूप आहे ना हे छान असं पूर्ण रवा मैद्याला एकजीव करून घ्यायचं. हे असं हाताने चोळून घ्यायचं म्हणजे मोदकाची पारी एकसारखी होते. नाहीतर काय होतं, कुठे बुडबुडे येतात, कुठे तळले नाही जात. ते टाळण्यासाठी हे असे छान हातानेच मिसळून घ्यायचं. तूप इथे ना छानपैकी मिसळून झालेलं आहे. आता इथे आपण गरम तूप घातलेलं आहे मोहन म्हणून, त्यामुळे कोमट पाण्याचाच वापर करायचा. जर थंड पाणी घातलं तर ते तूप लगेच थिजतं आणि मग तळले की त्यावर असे छान छान बुडबुडे येतात. त्यामुळे गरम तुपाचं मोहन आहे तर कोमट पाण्याचा किंवा हलक्याशा गरम पाण्याचा वापर करून हा गोळा मळून घ्यायचा. ज्या तडका कढईत मी तूप गरम केलं त्यातच पाणी देखील गरम केलं. घट्टसर मळायचं आहे, खूप सैल अजिबात करायचं नाही आहे. चला इथे हे पीठ छान मळून घेतलेलं आहे आणि बघाल छान असं एकसंध झालेलं आहे. खूप सैल नाही मळायचं, हलकंसं घट्ट ठेवलेलं आहे, कारण जसजसा वेळ जातो तसतसं हलकंसं आहे ना ते पीठ सैल व्हायला सुरुवात होते. आता झाकण ठेवूयात आणि हे मुरण्यासाठी 15 मिनिटं बाजूला ठेवूयात. सारण तयार आहे. आपलं पारी बनवण्यासाठीचं पीठही म्हणून तयार आहे. हे बघा छान मुरलं आहे आणि हलकंसं मऊ देखील झालं. आता हे पुन्हा एकसंध करून घ्यायचं, मळून घ्यायचं. जितकं छान मळाल ना तितके आपले मोदक छान बनले जातात. आता यातून एक छोटी पारी घ्यायची, फार मोठे नाही, असे लहान लहान गोळे तयार करायचे. हा गोळा मात्र आहे ना छान असा, हे बघा छान असा मऊ करून घेणं गरजेचं आहे. आता हा लाटून घे, छान असं एकसारखं लाटून घ्यायचं. शक्यतो पातळच करायचं. आणि आता मोदक आपण करतो की नाही तसंच याला छान असे कळ्या पाडून घ्यायच्या. हे असं छान कळ्या पाडून घ्यायच्या म्हणजे मोदक कळीदार होतो. हे बघा किती सुंदर पारी ही तयार झाली आहे. छान कळ्या आलेल्या त्याला आणि ह्या सगळ्या पाकळ्या किंवा कळ्यात ना छान पिंच करून घ्यायच्या, म्हणजे त्या जरी तुम्ही एकत्र आणल्या ना तरी सुटल्या गेल्या नाही पाहिजे. आता यामध्ये भरूयात हे तयार सारण आणि थोडंसं आहे ना पाण्याचा थेंब घ्यायचा, कारण हे सुटू शकतात. मैदा आहे याला यामध्ये, त्यामुळे थोडंसं असं जिथे सील करायचं तिथे पाण्याचं बोट लावायचं आणि हे पाकळ्या छान अशा एकत्र करून जुळवून घ्यायच्या. त्याचा आकार छान दिसला पाहिजे. जसं उकडीचे मोदक करतो ना
तसंच सुंदर. ह्याचं जे टोक आहे थोडंसं आणखी पाणी घ्यायचं आणि हे पूर्ण गच्च बंद करायचं, नाहीतर काय होतं ना, तळताना हे सुटतात मोदक. हे बघा काय कमाल कळ्या आलेल्या आहेत, जरी तळणीचा मोदक असला तरी. वा. चला, आणि आता याच पद्धतीने सगळे मोदक तयार करूयात. आधी असं सारण भरून मग कळ्या पाडल्या तरी चालू शकतं. तुम्हाला जसं सोपं आणि सोयीचं पडेल तसं तुम्ही ही प्रोसेस करू शकता. चला, मोदक आपले परफेक्ट बनवून तयार आहेत. 1.5 कप मैदा, अर्धा कप रवा, याची पारी आणि जे आपण मिश्रण घेतले 1.5 कप ओल्या नारळाचा चव, आतपाव खवा, साखर, अगदी अचूक आहे, कटोकट आहे. आणि या प्रमाणामध्ये 30 छान टुमटुमीत गुबगुबीत मोदक बनवून तयार होतात. आणि आता मोदक आपण तळून घेऊयात. मला आहे ना तळणीसाठी लोखंडाची कढई वापरायला प्रचंड आवडते. छोट्या आकाराची खोलगट रोजच्या वापराला मी वापरते, म्हणजे कमी तेलामध्ये तो पदार्थ तळलाही जातो, तेल वाया नाही जात आणि एकसारखा खरपूस तळून होतो. तुम्ही कुठल्या धातूची कढई वापरतात तळणीसाठी ते कमेंट करून नक्की कळवा. मला लोखंड त्या मानाने म्हणजे स्वच्छ करण्यासाठी पण सोपं वाटतं आणि त्याला गंजही चढत नाही, कारण ते आपण तळणीसाठी सतत वापरत असतो. चला, आता मोदक तळूयात. तर इथे ना तेल मोठ्या आचेवर आधी गरम करून घेतलंय आणि मग मोदक सोडताना आच एकदम मंद आचेवर करून घ्यायची आणि हे मोदक सोडायचे. बघा, आणि छानपैकी मंद आचेवरच तळून घ्यायचे. हे मोदक आहेत ना खूप मोठ्या आचेवर अजिबात तळू नका, नाहीतर काय होईल, ते बाहेरनं पटकन त्याचा तांबूस रंग होईल आणि आतमध्ये कच्चेच राहतील, अजिबात खुसखुशीत होणार नाही. हे बघा, अगदी मंद आचेवर मी ठेवले. तेल कडकडीत तापवूनच घ्यायचं, त्यात काही शंकाच नाही. पण एकदा का तेल तापलं की तिथून पुढचे सगळे मोदक आपल्याला मंद आचेवरच तळून घ्यायचे. आणि हे ना सतत असं ढवळत राहायचं, म्हणजे मोदक एकसारखे तांबूस रंगावर तळून होतात. तर खमंग असा सुवास दरवळतोय आणि बघा एकसारखा सोनेरी रंग आलेला आहे. कमाल. आता हे काढूयात आणि जसं मी नेहमी सांगते, खाली एक डिश, त्यावर टिश्यू पेपर, त्यावर जाळी आणि त्यावर तळलेला गरम गरम पदार्थ. आता असेच सगळे मोदक तळून घेऊयात. मोदक इथे मस्त तळून झालेले आहेत, कमाल दिसतात, एकदम कुरकुरीत होतात आणि आतमध्ये रसरशीत. 10 दिवस रूम टेम्परेचरवर छान टिकतात आणि फ्रीजमध्ये 1 महिनाभर स्टोअर करू शकता. खाण्यापूर्वी फक्त पुन्हा एकदा मायक्रोवेव्ह करा किंवा बेक करून पण खाऊ शकता. कमाल होतात. नैवेद्य वगैरे सगळं झालेलं आहे. खरं आज संकष्टी वगैरे नाही, कारण हे रेसिपी बरेच आधी शूट होते, पण एकदम खारीसारखे खस्ता होतात. कमाल होतात हे मोदक. शाही सारण म्हणजे असं करावं अशी त्याची चव होते आणि त्याचं जे आवरण आहे ते मस्त खस्ता होतं आणि असंच खस्ता 10 दिवस टिकतं. आणि तुम्हाला जर 10 जास्त दिवस ठेवायचं जसं सांगितलं, फ्रीजमध्ये ठेवा डब्यात भरून, जेव्हा हवं तेव्हा फक्त मायक्रोवेव्ह कन्व्हेक्शन करा किंवा एकदा तेलातून करून काढले तसेच तितकेच कमाल खुसखुशीत बनतात. पुन्हा भेटूयात
अशाच धमाल कमाल रेसिपीसोबत तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.